हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, संकुड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि लोकांचं ऐकत बसू नका मित्रांनो, कारण विचार करायचं तर सोडूनच द्या, कारण की तुमचा कष्टाचा पैसा कुठेही जाणार नाहीये, कारण तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली आहे। लगेच कुठलीही गोष्ट मिळणं पॉसिबल नसतं। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कामोठे आणि ऐरोली, त्यांनाही डेव्हलप व्हायला फारसा वेळ गेला मित्रांनो। आणि हे आजचं पुढचं भविष्य म्हणजे तळोजा फेज 2 असणार आहे, कारण अप्पर खारघर म्हणून ओळखलं जाणार आहे। हे अतिशय महत्त्वाचं लोकेशन म्हणजे हे नवी मुंबईमध्ये असलेलं तुमचं हे तळोजा फेज 2। आणि मित्रांनो, सिडको ही घरं बांधते आणि बांधून एरिया नंतर डेव्हलप करते, म्हणून तर तिला डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असं म्हटलं जातं। चला तर मग एक नजर टाकूया तुम्ही अचूक गुंतवलेल्या तुमच्या मालमत्तेवर, आणि कधी न ऐकलेल्या गोष्टी आज तुमच्या कानावर पडतील आणि न बघितलेल्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुमचे 6 मिनिटे हे तुमच्या आणि तुमच्या फक्त हक्काच्या घरासाठी। चला तर मग भेटूया मित्रांनो। आतमध्ये आल्यानंतर तुम्ही गोंधळून जायचं कारण नाही, कारण की गोंधळल्यासारखं होणार, कारण की तुमच्या सेक्टर 34ला 2 प्लॉट दिलेले आहेत। त्यामुळे तुमचा प्लॉट कुठला आहे तो अगदी तुम्ही तुमच्या पोजेशन लेटरमध्ये बघून घ्या आणि नंतरच आतमध्ये एंटर करा, कारण की आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आणि पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला असं या पद्धतीने तिथे 2 प्लॉट दिलेले आहेत मित्रांनो। तुम्ही बघताय की तुम्हाला या ठिकाणी सुसज्ज रस्ते, पार्किंग आणि आपल्या लहान चिमुकल्यांसाठी तुम्हाला इथं एक गार्डन पण बघायला मिळते। अतिशय सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी एक गार्डन इथे उभं केलेलं आहे सिडकोनी। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 22 माळ्यांची बिल्डिंग, ही गगनचुंबी इमारत या ठिकाणी बघायला मिळते। अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम इथे त्यांनी केलेलं आहे, कारण की अगोदरच्या बिल्डिंग्स बघितल्या तर तुम्ही तुमच्या कानावरती आलेले असतील कंप्लेंट्स की वेगवेगळ्या पद्धतीने काम झालेलं आहे, पण 34चं काम अतिशय सुंदररित्या झालेलं आहे मित्रांनो। बघायला मिळतं या ठिकाणी बघताय तुम्ही EWS आणि LIG अगदी थाटात उभे आहेत मित्रांनो। आणि मित्रांनो, आपण आता नजर टाकणार आहोत लॉबीवर। LIG ची लॉबी कशा पद्धतीची आहे आणि तुम्ही बघताल की या ठिकाणी आपण आता लॉबीमध्ये एंटर केलेलं आहे मित्रांनो, आणि फायनली आतमध्ये आपण शिरलेलो आहोत। आणि तुम्ही बघताय की या ठिकाणी ही लॉबी अतिशय म्हणजे प्रायव्हेट बिल्डरला सुद्धा लाजवेल अशी सुसज्ज लॉबी या ठिकाणी सिडकोने आपल्यासाठी दिलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी बघताय की लांबपर्यंत स्पेस हा दिलेला आहे या ठिकाणी, आणि तुम्ही इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला राईट मारून देखील मी तुम्हाला दाखवते मित्रांनो। बघू शकता तुम्ही इथे, हे बघा तुम्ही सरळ बघता या ठिकाणी लॉबीचा स्पेस अतिशय सुंदर आहे। तुमचे पैसे 100% वसूल आहेत मित्रांनो। या ठिकाणी तुमची गुंतवणूक, तुमचा कष्टाचा पैसा कुठेही जाणार नाही मित्रांनो, कारण की या जागेला अमाप भाव येणार आहे। हा भाव तुमचा गगनाला भिडणार आहे मित्रांनो। अशी अतिशय सुंदर असं या ठिकाणी हा प्रोजेक्ट सिडकोने आपल्या या अफोर्डेबल घरं या आपल्या सर्वसामान्यांसाठी उभी केलेली आहे। तुम्ही बघू शकता ही लॉबी, या ठिकाणी 2 लिफ्ट दिलेले आहेत, आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला वळल्यानंतर पुन्हा एकदा स्पेस आहे। या साईडने आणि त्या साईडने दोन्ही साईडने तुम्हाला यायला जायला रस्ते मिळणार आहेत। अतिशय सुंदर हे बघू शकता तुम्ही, या ठिकाणी या साईडून एक गेट दिलेला आहे आणि या साईडला देखील बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो। अतिशय सुंदर असं या ठिकाणी हा प्रोजेक्ट, अतिशय सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की या बिल्डिंगला 2 लिफ्ट दिलेला आहे, त्याचबरोबर तिसरी लिफ्ट म्हणजे मास्टर लिफ्ट सुद्धा दिलेली आहे। आणि आपण आता नजर टाकणार आहोत की LIG ची घरं कशी दिसतात, आणि आपण आता आलेलो आहोत या हॉलमध्ये। हॉल आणि नंतर बघता तुम्ही ते या ठिकाणी तुम्हाला किचन सुद्धा दिसतंय। अतिशय सुंदर असा स्पेस या ठिकाणी दिलेला आहे सिडकोने आपल्यासाठी। हे बघा किचन, अतिशय सुंदर असा स्पेस या ठिकाणी मिळतोय आपल्याला। त्यानंतर तुम्ही बघताय की या ठिकाणी टॉयलेट, हे जे कमोड इंग्लिश टॉयलेट या ठिकाणी LIG साठी दिलेलं आहे मित्रांनो। आणि नंतर तुम्ही बघताय बाथरूम, अतिशय छान असे टाइल्स वगैरे इथे लावून अगदी रेडी आहे मित्रांनो। आणि आपण आलेलो फायनली बेडरूम मध्ये। अतिशय सुंदर असा बेडरूम, या ठिकाणी स्पेस बघाल तुम्ही, बाहेरून व्ह्यू बघाल कसं दिसतो। अतिशय सुंदर असं या ठिकाणी LIG साठी, LIG ची जी घरं आहेत, LIG चे फ्लॅट आहेत, अतिशय सुंदर असं सिडकोने या ठिकाणी त्यांचं मॅनेजमेंट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहोत EWS च्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता अतिशय सुसज्ज अशी जागा ही पार्किंगसाठी दिलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघताय की हे जे स्पेस असं दिलेलं आहे, हा स्पेस अतिशय सुंदर आहे। आणि सेक्टर 34चं काम हे अतिशय प्लॅनिंग काम झालेलं आहे, कारण की यापूर्वीचे सेक्टर अतिशय थोडंसं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, आणि या सेक्टर 34 बद्दल आता ऐकलं जात आहे की वेगळ्या प्रतीचं बांधकाम या ठिकाणी केलं गेलेलं आहे। आणि नो डाऊट, कारण की या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर मलाही जाणवलं की अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी। आणि आपण बघतोय की ही EWS चे एंट्रन्सला जे आपण फ्लोअरवरती गेल्यानंतर कशा पद्धतीने दिसतं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एंट्रन्सला 2 लिफ्ट आहे, आणि एंट्रन्सला 2 लिफ्ट नंतर तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे 3 फ्लॅट दिसत आहेत, म्हणजे टोटल या ठिकाणी तुम्हाला 8 फ्लॅट या EWSला इथे
बघायला मिळते। इथे बघताय तुम्ही की इथे एक आणि समोर दोन अशा पद्धतीने इथे तुम्ही पुढे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पण तुम्हाला हे बघा तुम्हाला समोर दिसतंय की या ठिकाणी सुद्धा 3 फ्लॅट दिलेले आहेत, म्हणजे टोटल 3 3 6 आणि 2 8 म्हणजे टोटल 8 फ्लॅट ह्या प्रत्येक फ्लोअरला असणार आहेत। 2 लिफ्ट दिलेले आहेत। सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे सिडकोचं। आणि मला पुन्हा एकदा तुम्हाला तेच सांगायचं की EWS असो किंवा LIG असो, तुमचा पैसा कुठेही वाया जाणार नाही मित्रांनो। आणि फायनली मित्रांनो आपण आलेलो आहोत EWS फ्लॅटमध्ये। मी आता उभा आहे हॉलमध्ये। हॉल अतिशय सुंदर असं स्पेस चांगली आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पुढे किचनला देखील चांगला स्पेस दिलेला आहे मित्रांनो। आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला राईट साईडला टॉयलेट आणि बाथरूम दिसेल। बाथरूमला देखील स्पेस चांगला आहे मित्रांनो। टॉयलेट देखील अतिशय सुंदर आहे आणि टॉयलेटला इथे जे पद्धत दिली आहे ती आपली इंडियन पद्धतीचं टॉयलेट या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं। आणि नंतर तुम्ही बघू शकता की किचनचा स्पेस हा अतिशय सुंदर आहे। EWS साठी छोट्या फॅमिलीसाठी अफोर्डेबल घर म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सिडकोनी बांधलेले आहेत। आणि आपण थेट आलेलो आहोत आता बेडरूम मध्ये। आणि बेडरूमचा देखील स्पेस सुंदर आहे। पोर्टमाळा दिलेला आहे, इथे कपाटासाठी जागा दिलेली आहे। तुम्हाला फक्त इथे इंटेरियर साठी खर्च करायचा आहे, थोडा पैसा टाकायचा आहे, नंतर तुम्ही राहायचंय फक्त रुबाबात। अतिशय सुंदर। आणि आता फायनली आपण जाणार आहोत की EWS ची लॉबी कशी दिसते, कशा पद्धतीची दिसते आणि आपण आता बघणार आहोत त्या गोष्टीकडे जी EWS ची लॉबी। आणि बघू शकतो तुम्ही या ठिकाणी EWS आपण या ठिकाणी लॉबी बघतोय। सुंदर असा स्पेस आय स्पेस या ठिकाणी खालच्या बाजूला लॉबीमध्ये जागा दिलेली आहे। आणि मला एकच मित्रांनो सेक्टर 34ला भविष्यात चांगलाच भाव मिळणार आहे, कारण की जवळून जाणारी मेट्रो हे कल्याणच्या दिशेने धावणार आहे। त्याचबरोबर दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्याला अवघ्या 9.5 किलोमीटर अंतरावरती आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघताय की हे आपल्या जवळच्या ब्रिजचं जे काम सुरू आहे ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला खारघर रेल्वे स्थानक हे 5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे मित्रांनो। तुम्ही बघताय की आणि अतिशय सुंदर हा प्रकल्प या ठिकाणी आहे। तुमचा पैसा कुठेही वाया जाणार नाही मित्रांनो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे मित्रांनो। चला तर मग मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। नक्की भेटू पुढच्या व्लॉगमध्ये अशीच महत्त्वाची अपडेट्ससह। बघत राहा संकुटी यूट्यूब चॅनल। नवनवीन अपडेटसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद, बाय।